15 अगस्त स्वतंत्रता दिवस विविध स्थानों पर मनाया गया, तो वहीं शहर में जिलाधिकारी कार्यालय में स्वतंत्रता दिवस मनाया गया। पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार इनके हाथों तिरंगा ध्वज फहराकर ध्वज को राष्ट्रगीत के साथ उपस्थित सभी ने सलामी दी। इस समय पालक मंत्री मुनगंटीवार इनके साथ ही सांसद प्रतिभा धानोरकर, विधायक किशोर जोरगेवार, विधायक सुधाकर अडबाले, जिलाधिकारी विनय गौड़ा, जिला पुलिस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, अपर पुलिस अधीक्षक रीना जनबंधु, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, अन्य मान्यवर मौजूद थे। इस समय तिरंगे गुब्बारे आकाश में छोड़े गए, जिसके बाद पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार इनके हाथों विविध क्षेत्र में उत्कृष्ट कार्य करने वालों का पालक मंत्री मुनगंटीवार के हाथों सम्मान किया गया। इस समय पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने उपस्थित सभी को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं देते हुए अपने विचार रखे। स्वतंत्र दिनाचा हा उत्सव हा राष्ट्रीय उत्सव आहे। प्रत्येक धार्मिक सण हा त्या धर्माला प्रिय आहे, पण हा भारत मातेच्या प्रत्येक सुपुत्राला प्रिय असणारा हा राष्ट्रीय उत्सव आहे। आणि हा एक दिवसाचा उत्सव नसून हा आमच्यासाठी गौरव दिन आहे, संकल्प दिन आहे की देशाच्या विकासामध्ये मी काय योगदान देऊ शकतो। संविधानामध्ये आजपर्यंत आम्ही आपले अधिकार शोधत आहोत, पण आजपासून कर्तव्य, जवाबदारी, दायित्व शोधण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला पाहिजे कि मैं देश को क्या दे सकता हूँ। देशभक्ती ना हो क्षणिक उबाल, मन में पले वह पूरे साल, या भावनेने जर प्रत्येकाने कार्य केलं तर या जगामध्ये 141 कोटी लोकसंख्या असणारा हा देश जगातला सर्वात सुजलाम सुफलाम समृद्ध देश होण्याची क्षमता या देशामध्ये आहे आणि ती शक्ती भारत मातेच्या सुपुत्रांमध्ये आहे। आणि म्हणून 15 ऑगस्ट हा हजारो शहीदांच्या बलिदानाची स्मरण आठवण करत आम्ही संकल्प केला पाहिजे की आता आमचा त्याग देशहितासाठी, आमचा त्याग जाती जातीचं विष कालवणाऱ्यांना पासून सावधान राहत या देशामध्ये भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे या भावनेने प्रेरित होऊन कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत एकत्र येण्याचा संकल्प हम सब साथ है, हम सब एक है। देश के लिए प्राण है, देश के लिए जान है, हमारे हाथ में संविधान है। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रियारकर की रिपोर्ट।